मी रोहिणी भोईर झणझण रेसिपी चॅनल तुमचं स्वागत करते। आज आपण मिक्स पुलाव बनवतो, व्हेज मिक्स पुलाव। तर आपण आता काय साहित्य घेतले ते बघूया। आपण बघतोय मिरच्या घेतात 4-5, आलं घेते 2 इंच, लसूण पाकळ्या घेते 5-7 पाकळ्या आणि कांदा कापून ठेवलाय। पनीर आणि तांदूळ घेताना आपण तिथे सगळं करतानाच फोडणी दाखवूया। आपण सुकं वाटण करतोय, सुका गरम मसाल्याचा अख्खा गरम मसाला सुकं वाटण करतोय। तर त्याच्यामध्ये 2-4 तुकडे मी दालचिनीचे घेतलेत, 2-3 मी मोठी वेलची घेतली मसाला वेलची, आणि 2 का 3 मी छोट्या वेलच्या घेतल्यात हिरव्या, आणि काळी मिरी घेतली। किती असतील? 2-4 असतील। आणि एक स्टारफुल घेतलंय आणि एक स्टारफुल बस। लवंग आहेत 2-4 जे अवेलेबल असेल तुमच्याकडे त्याप्रमाणे घ्या। आपण तेल टाकतोय, थोडं जिरं टाकतोय 5 चमच, अख्खा गरम मसाला टाकतोय, अख्ख्या गरम मसाल्यामध्ये दालचिनी, चक्रीफूल, 2 वेलची, बस लवंग आणि 2-3 काळे मिरी एवढंच घेतलं आपण। आपण कढीपत्ता, मिरची, आणि थोडे काजू, आपण आलं मिरचीचं वाटण जे वाटलं ना ते आपण टाकतोय। आलं मिरची लसूण, वाटण छान परतून झाल्यावर आपण इथे कांदा ॲड केलाय। आपण 3 कांदे बारीक चिरून घेतलेले। पाव चमचा आपण गरम मसाला टाकतोय। आपण गरम मसाल्याची दुसरी पूड केलेलीच आहे, ती आपण टाकणार आहोत नंतर। आपण भाज्या बघा कापून ठेव, वटाणा, मटार, फरसबी, फ्लावर आणि गाजर। आपण इथे हा पुलाव 7 लोकांसाठी बनवतोय, त्या हिशोबाने आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे। तुम्ही जेवढ्या माणसाच्या हिशोबाने बनवाल तेवढं साहित्य घ्या। आपण झाकून आहे ना 5 मिनिटं ठेवूया। आपण आता तांदूळ टाकतो याच्यात। 5 मिनिटं आपण वाफेवर ठेवलेलं। 3 ग्लास तांदूळ घेतलेले, ते पाण्यात धुवून भिजायला ठेवलेले। आपण अर्धा तास कोलम तांदूळ घेतलाय, आपण बारीक वाडा कोलम। तुम्हाला आवडतं तुम्ही हा घेऊ शकता बासमती। आम्हाला बारीक तांदूळ खूप आवडतो ना, आम्ही तो घेतला।
आपण आता लिंबू टाकतो पिळून, पण अख्खा लिंबू पिळून टाकणार आहे. लिंबूनी भात आहे ना मोकळा सुटसुटीत होतो. चव पण वाढेल आणि आंबटपणाची. आता ना आपण मीठ टाकतोय. हा 1 टीस्पून टाकलं. अंदाजे टाका तुम्ही, पण तुमच्या हिशोबाने. आई स्वतःच्या म्हणजे तिचा अंदाज जो आहे त्या हिशोबाने टाकते. 2 चमच झाले समज आमचे, तुम्ही तुमच्या अंदाजानेच टाका. कारण किती तुम्ही तांदूळ घ्याल त्या हिशोबाने तुम्ही टाकायचं. आपण इथे आम्ही 3 पेले तांदूळ घेतलाय, म्हणजे आमच्याकडे माणसं जास्त आहेत, 6 माणसं आहेत, त्या हिशोबाने आम्ही घेतले. तुम्ही तुमच्याकडे जेवढी लोक असतील त्यांच्या हिशोबाने घेऊ शकता. आणि मग मीठ पण तसंच घ्यायचं त्या प्रमाणात. आता आपण झाकण देऊन 5 मिनिटासाठी ठेवूया. तर इथे मी 2 टीस्पून हा गरम मसाला टाकते. सुरुवातीला मी तुम्हाला काय काय घेतलेलं ते सर्व साहित्य यात दाखवलं आहे, काय काय टाकलं आहे. तर 2 टीस्पून मी हा गरम मसाला टाकते. एक चम्मच घी, 1 चमचा घी टाकतो आपण. 1 नाही 2 चमचे टाकतोय. 2 चमच आपण घी टाकलं. आता आपण याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण गरम पाणी केलेलं ते टाकतो. थोडं टाकून घेऊया. गरम पाणी टाकल्यामुळे भात थोडं सुटसुटीत होतो आणि खायला सुद्धा मजा येते. आपण इथे 2 ग्लास पाणी टाकलं. आपण कुकर न लावता वाफेवर 10-15 मिनटं हा भात शिजवून घेतला आणि वरून पनीर आपण तळून घेतलं आणि ते भातावर सजवलंय. आता आपण भात सर्व करूया. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.